चांदी सोने दराने गाठली सर्वोच्च पातळी, त्यामुळे हुपरी गावच्या चांदी उद्योगावर नवे संकट। चांदीच्या दागिन्यांसाठी हुपरी गावचं नावलौकिक पूर्ण भारताबरोबरच विदेशात सुद्धा आहे। येथे बनवलेल्या दागिन्यांना अनेक व्यापारी पेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते। तसेच हुपरी गावात चांदी व्यवसाय हा घरटी केला जातो, त्यामुळे अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं हे प्रमुख साधन आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम चांदीवर मोठ्या प्रमाणात होताना सद्यस्थितीला दिसतोय। त्यामुळे चांदीचा दर 1.5 लाख रुपये झाला असून सोन्याचा दर देखील 1,20,000 रुपयांवर येऊन ठेपलेला आहे। या दरवाढीचा परिणाम खरेदी विक्रीवर होत असून व्यापारी पेठा सुमसान झालेल्या दिसतात। त्यामुळे व्यापारी आणि कारागीर यांची आर्थिक कोंडी होत आहे। तयार झालेल्या चांदीच्या दागिन्यांना दरवाढीमुळे मागणी नाही, तर कारागिरांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती सध्या हुपरी गावची दिसून येते। वाढत्या औद्योगिकरणामुळे सोलर पॅनल, मोबाईल मधील चिप, मोबाईल टॉवर्स या औद्योगिक वस्तूंमध्ये चांदी वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील अनेक ठिकाणी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली जाते। त्यामुळे चांदी आणि सोने यांची घोडदौड सुरूच आहे। ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या दरात झालेली ही उच्चांकी वाढ हुपरीतील चांदी व्यापाऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे। केके न्यूज साठी हुपरीहून सुलतान नदाब। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।